नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्ह्यात परिवहन मंत्र्यांचा आदेश धाब्यावर. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी नाथजल या नावाने बाटलीबंद पाण्याची विक्री राज्यातील सर्व एसटी बस स्थानकावर केली जाते. ही पाण्याची बाटली 15 रुपयांनाच प्रवाशांना द्या, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी दिले आहेत. मात्र या आदेशाला विक्रेत्याकडून केराची टोपली दिली असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्रास बस स्थानकावर पाण्याची बाटली 15 ऐवजी 20 रुपयाने विक्री होत आहे. पुलिंगच्या नावाखाली 5 रुपये जादा आकारणी करून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे विविध जिल्ह्यातील बस स्थानकात जाऊन पाहणी करीत आहेत. कडक कारवाई अपेक्षित. रत्नागिरीसह राज्यातील सर्वच बस स्थानकात नाथजल 15 ऐवजी 20 रुपयास विक्री होत आहे. 5 रुपये जादा आकारणीमुळे लाखो करोडोंची उलाढाल या खाजगी एजंटांची होत आहे. त्यामुळे एसटी विभागाने याकडे लक्ष देऊन तपासणी करून कडक कारवाई होणं अपेक्षित आहे. नाहीतर एरी माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा परिस्थिती जैसे तेच होईल. एसटीला किती पैसे मिळतात? नाथजल पाणी बाटलीची किंमत 1 लिटरला 15 रुपये व 650 मिलीलिटर बाटली 10 रुपयाला आहे. 650 मिलीलिटरच्या बाटलीमागे 45 पैसे, 1 लिटर बाटलीमागे 1 रुपया एसटीला मिळतात. नुकतेच त्यांनी कोल्हापूर, पुणेसह इतर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी नाथजल थंडगार पाणी 20 रुपयांना मिळत असल्याची तक्रार आली होती. यावेळी त्यांनी नाथजल 15 रुपयालाच विका, अन्यथा परवाने रद्द करणार असे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात विक्रेत्यांकडून अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.